त्याचा फटका जो आहे तो तुमच्या विधानसभा मतदारसंघाला आणि नानाच्या मतदारसंघाला जास्त असणार आहे? कसं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला खात्री आहे की ते जाणार नाहीत. राजू शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये 1992 सालापासून आहे. एक हार्डकोर कार्यकर्ता आहे. तो या शहरातला एक मास बेस लीडर आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी जी जबाबदारी त्याला दिली ती अतिशय चोखपणे त्यांनी सांभाळली. भारतीय जनता पार्टीच्या 2 वेळा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पदासाठी आमच्या उमेदवाराचा पराभव केला. तेव्हा 3ऱ्या वेळेला आम्ही शिवसेनेच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनचा पराभव करण्यासाठी राजू शिंदेलाच पुढं केलं होतं आणि राजू शिंदेने ती लढाई जिंकली. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादा संकट येतं त्याला राजू नेहमीच पुढं असतो आणि स्थानिक काही मतभेद असतील, किरकोळ काही असेल ते आम्ही सुधारून घेऊ. भारतीय जनता पार्टी अधिक मजबूतीने चालण्यासाठी आम्ही राजूलाही आग्रह केला आहे की तो असा निर्णय करू नको आणि त्यामुळे आम्ही राजूशी अजून बोलतोच आहोत. चला. तर राजू शिंदे हे संभाजीनगरचे माजी उपमहापौर आहेत आणि ठाकरे गटात जाणाऱ्या राजू शिंदेंच्या मनधरणीचा प्रयत्न भाजप नेते करताना दिसतायत.